रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार। मी रेश्मा कुलकर्णी बोलते। मी आज नवऱ्याला मैत्रीण खरंच असली तर काय करावे हा व्हिडिओ टाकणार आहे। तर नवऱ्याला मैत्रीण असेल, तुम्हाला समजा समजलं असेल तर गडबडून जाऊ नका, आरडाओरडा करू नका। तुम्ही म्हणतात की आमचा संसार मोडकळीला आला हे मॅडम असं सांगतात, पण तसं नाही। तुम्ही शांततेत घ्या आणि घरात भांडणे करू नका, कारण जेव्हा तो बाहेर नादी लागतो तेव्हा आपल्या लक्षात येतं तुला मुलांकडे लक्ष देत नाही, आपल्याकडचं लक्ष हे होतं आणि पैसाही कमी पडू लागतो। त्याच्यामुळे आपल्या लक्षात येतं की याचं बाहेर अपेक कुठेतरी काहीतरी चालू आहे। ती लेडीज कशी आहे, काय आहे, पैसा किती उधळतो आहे त्याच्यावर हे आपल्या तर आपोआप लक्षात येतं पैसा कमी पडायला लागल्यावर। पण आरडाओरडा करू नका, आरडाओरडा न करता समजून घ्या की तो घरात आल्यावर त्यालासुद्धा शांततेत जे आपलं काम आहे ते करा आणि त्याच्या जास्त नादी लागू नका की त्यालाही आपली लाज वाटायला लागेल की आपण काय करतो, ही किती शांततेत हे करते। मुलांचंही करा तो, कारण त्याला माहिती आहे तो अजिबातच लक्ष देणार नाही की तुम्ही मुलांचंही करताय आणि जे चालले ते त्याला वाटतं की यांना काही समजलेलंच नाही हिला। त्यामुळे आपण आरडाओरडा न करता आणि मग तुम्ही जर आरडाओरडा केला तर तो बाहेरच जास्त राहायला लागेल आणि त्याचा दुष्परिणाम होईल आपल्या घरावर। त्याला घरात यावंसं वाटणार नाही आणि त्याला वाटेल तीच बरी। मग अशा गोष्टीसाठी तुम्ही स्वतःला सावरून घ्या। असेल बाहेर तरी आरडाओरडा न करता शांततेने त्याला जेवण वाढून आरामशीर आपला TV पहा किंवा कशात तरी मन गुंतवा आणि मुलांचे किंवा अभ्यास घ्या। मुलांना चांगले शिकवा, मुलांना चांगले संस्कार करा। जे झाले त्याचा पश्चाताप करण्यात काय अर्थ आहे, कारण त्याला जर मैत्रीण असेल तर आपण आरडाओरडा केला की तो बाहेर जाईल आणि जास्त शिकते। तिथं भांडणं सुरू झाल्यावर तो आपल्या घरी आपोआप येणार आहे। जसं वाट चुकलेला असतो तसंच तो काही दिवसातच आपल्या घरी म्हातारपणी त्याला कोणी विचारणार नाही बायकोशिवाय, म्हातारपणी त्याला कोणी एक कप चहासुद्धा देणार नाही। ह्या गोष्टीचं तुम्ही लक्षात असू द्या आणि ह्याच्याकडे दुर्लक्ष करा। कारण का तर बाहेरचं अन्न हे काही फार दिवस पचत नाही, त्याचं अजीर्ण होतं किंवा त्याच्यापासून काही रोग होतात। त्याच्यामुळे बाहेरचं अन्न माणूस कायम खाऊ शकत नाही। शेवटी त्याला घरचं अन्न हे खावं, घरी यावंच लागतं ना, आणि हे लक्षात ठेवायचं। आणि आपण आरडाओरडा न करता आणि पॅनिक न होता आपण सगळं समजून घ्यायचं की असं का झालं असावं, किंवा एखाद्या पुरुषाला तर सवयच असते रोजच ते म्हणजे घरचं नकोच वाटतं, तर असं त्यांच्यावर संस्कारच असतील तर तुम्ही तरी काय करणार ना। माझा व्हिडिओ आवडलाच लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।